नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, पेपरला फक्त काही दिवस राहिलेले आहेत आणि अजूनही लोकांना संस्कृतचा सिलेबस सुद्धा माहित नाही की संस्कृतमध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत, कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये काय होणार आहे, या व्हिडिओमध्ये संस्कृतचं चॅप्टर वाईज आपल्याला काय काय शिकायचंय आणि त्याचा कसा अभ्यास करायचा आहे याचं गायडन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. इथे शिकवणार आहे का? नाही. पहिला चॅप्टर काय काय आहे, त्याच्यामध्ये काय काय आपल्या युनिव्हर्सिटीने कंटेंट दिले आणि त्याचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं गायडन्स मिळणार आहे. मग व्हिडिओ संपला की तुम्ही एक आता नोटबुक घेऊन बसा. पहिल्या चॅप्टरमध्ये काय काय अभ्यास करायचा लिहून घ्यायचं. व्हिडिओ संपला की लाईनने अभ्यास करायला चालू करायचा आणि पेपरपर्यंत एकदम रिव्हिजन सहित आपण रेडी राहायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिला चॅप्टर आपल्या पुढे आहे संस्कृत वर्णनाम परिचय. संस्कृत वर्णनाम परिचय. याच्यामध्ये आपल्याला 4 सब पॉइंट युनिव्हर्सिटीने दिलेले आहेत. सगळ्यात पहिले त्याचं वेटेज किती सर? याच्यावरती एसएक्यू किंवा एलईक्यू येत नाही. म्हणजे आपल्याला हे लिहायला येणार नाही मोठं काही पण. संस्कृतच्या पेपरमध्ये तुम्हाला कमी लिहायचंय आणि प्रत्येक शब्दाला मार्क आहेत असं समजून लिहायचंय. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट लिहिताना आपण एकदम स्पेलिंग मिस्टेक होऊ नये संस्कृतच्या वर्ड्सची याची काळजी घ्यायची आहे. कारण एका एका शब्दाला मार्क आहे. तुम्ही तो शब्द लिहिला, तुम्हाला मार्क मिळून जाईल. याच्यामध्ये बाकी पेपर सारखं आपल्याला काहीही फेकलं तर मार्क भेटतील का? नाही भेटणार आहे. स्पेशली संस्कृत 1 मध्ये तुम्हाला याची काळजी जास्त घ्यायची आहे. प्रश्न कसा येणार आहे संस्कृत वर्णनाम परिचयवरती? संस्कृत वर्णनाम परिचयवरती फक्त आणि फक्त एमसीक्यू येणार आहे. एमसीक्यू हे तुम्हाला 4 हेडिंग्स दिले. त्याच्यापैकी काय काय दिले? माहेश्वर सूत्र, उच्चार स्थानानी, बाह्य प्रयत्नानी, अभ्यंतर प्रयत्नानी. माहेश्वर सूत्रातून कशा प्रकारचे प्रश्न येणार? माहेश्वर सूत्र तुम्हाला प्रत्याहार तयार करायला दिला असेल. प्रत्याहार असेल, त्या प्रत्याहारामधला तुम्हाला अच प्रत्याहार आहे. मग ते विचारलं जाईल की याच्यामध्ये सगळे काय आहेत? स्वर आहेत की व्यंजन आहेत ओळखा. किंवा तुम्हाला हल प्रत्याहार दिला जाईल. मग खाली ऑप्शनमध्ये दिलं जाईल की तुम्हाला याच्यामध्ये सर्व स्वर आहेत, व्यंजन आहेत की मिक्स आहेत की यापैकी काहीही नाही. अशा प्रकारचे एमसीक्यू तुम्हाला या माहेश्वर सूत्रावर पाहायला मिळतील. त्याच्यामुळे टिप काय आहे? माहेश्वर सूत्र पाठच लागतं. माहेश्वर सूत्र तुम्हाला संधी प्रिपेअर करायची तरी सुद्धा पाठ लागतं आणि स्वतःही त्याच्यावरती एमसीक्यू विचारले जातात. त्यानंतर उच्चार स्थानानी ओष्ठ, दंत, नासिका म्हणजे आपण शब्द उच्चारण्यासाठी ज्या पार्टचा यूज करतो असे आपल्याला काय आहेत? उच्चार स्थान आहेत. हे उच्चार स्थानावरती एमसीक्यू विचारले जातात. यांचे छोटे छोटे सूत्र आहेत. सूत्र म्हणजे काय? छोटंसं पाठ करण्यासाठी आहे आपल्याला. एमसीक्यू साठी कशा प्रकारे विचारलं जातं हे तुम्हाला एक फिलिंग द ब्लँक्स टाईपमध्ये विचारलं जातं. जसं की ऋतू रसानाम, मग तिथे पुढे काय दिलं असेल? तुम्हाला एक ब्लँक ऑप्शन दिलेलं असेल. मग तुम्ही तिथे लिहायचं नासा आहे, दंत आहे, ओष्ठ आहे, मूर्धा आहे. मग तुम्हाला करेक्ट ऑप्शनला टिक करावं लागणार आहे. कळतंय? त्याच्यामुळे याचे जे काही सूत्र आहेत उच्चारस्थानाचे ते आपल्याला तोंडपाठच पाहिजे. आणि कोणकोणते शब्द कोणकोणत्या उच्चार स्थानावरती आहेत हे सुद्धा आपल्याला पाठ असायला पाहिजे. कळालं? याच्यामध्ये आतापर्यंत काय काय पाहिजे? माहेश्वर सूत्र पाठ पाहिजे. प्रत्याहार बनवता आला पाहिजे. प्रत्याहार बनवल्यानंतर माहेश्वर सूत्रातून त्या प्रत्याहाराचे वर्ण सुद्धा लिहिता आले पाहिजे. पुढचं आहे बाह्य प्रयत्न आणि अभ्यंतर प्रयत्न. शब्द उच्चारण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, जो आतमध्ये आपण प्रयत्न करतो तो अभ्यंतर प्रयत्न, जो बाहेर प्रयत्न करतो तो बाह्य प्रयत्न. हा आपल्याला पूर्णपणे आपल्या लेक्चर्समध्ये मिळून जाणार आहे ॲपच्या. त्याचबरोबर जर तुम्ही आतापर्यंत त्याचा काही अभ्यास केला नसेल तर तुम्हाला आपल्या ॲपमध्ये नोट्समध्ये संस्कृत वर्णनाम परिचय लिहून सुद्धा घ्यायचे नाही नोट्स. वेळ असेल तर शॉर्टमध्ये लिहून घ्या आणि वेळ नसेल तर डायरेक्टली ह्या नोट्स मल्टिपल टाइम वाचा. छोट्या नोट्स आहेत, शॉर्ट नोट्स आहेत, 4ही पॉईंट्स कव्हर आहेत आणि 5ला 5 तुमचे एमसीक्यू यावरचे त्या नोट्समधून कव्हर होणार आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृत कोर्समधल्या पेपर 1चा क्रॅश कोर्स सुद्धा सुरू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या नोट्स आहेत. तुम्ही डायरेक्टली याच्या नोट्स वाचू शकता. हा तुमचा टॉपिक कव्हर होईल. झालं? पहिल्या चॅप्टरचा अभ्यास कसा करायचा कळाला, कुठून करायचा कळाला. तुम्ही चांगल्या पद्धतीने याला टॅकल करू शकाल आणि हे 5 मार्क तुमचे कुठेही जाणार नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे संज्ञा प्रकरण. संज्ञा प्रकरणचं वेटेज काय आहे सर? संज्ञा प्रकरणवरती 5 एमसीक्यू येतात. पहिलं 5 एमसीक्यू आपण सुरुवातीला वर्णनाम परिचयवरती पाहिले. आता दुसरे 5 एमसीक्यू आपल्याला या संज्ञा चॅप्टरवरून येणार. संज्ञा म्हणजे काय? टर्म. आता मग संस्कृतमध्ये आपल्याला काही टर्म दिलेले आहेत, त्या टर्म एक्सप्लेन करायच्यात किंवा ते छोटंसं सूत्र आहे, त्या सर्वांचं छोटं सूत्र पाठ करावं लागणार आहे. कुठे मिळणार आहे? तुमचा जर एखादा सोर्स असला, तुमचं बुक असेल तर तुम्ही त्यातून करू शकता किंवा तुम्ही जर आयुर्वेदा मराठीचा क्रॅश कोर्स किंवा लक्ष्य बॅच घेतलेली असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्टली याच्या नोट्स उचलायच्या. आधी लेक्चर पहा तुम्ही जर कोर्सेस घेतले तर, कारण तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल काय अभ्यास करायचा आहे. तर लेक्चर पहा, छोटे छोटे लेक्चर आहेत. त्यानंतर
याचं काय करायच्या, नोट्स रीड करून घ्यायच्या. या सर्वची सर्व एवढ्याच तुमच्या पुढे ज्या सध्या दिसत आहे यापैकीच तुम्हाला पेपरमध्ये दिसणार आहेत 5 MCQ. ठीक आहे. नोट्समध्ये मल्टिपल टाइम वाचा. तुमचे हे 10ला 10 MCQ कव्हर होतील. पहिले संस्कृत वर्णन परिचय आणि दुसरं संज्ञा. याच्यासाठी रॉकेट सायन्स लावायची गरज नाहीये. मला पहिलं संस्कृत होतं की नव्हतं हे इथे काहीच डिपेंड करणार नाही. डायरेक्ट पाठ जरी केलं तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला MCQ कव्हर होणार आहेत. त्यानंतर पुढचा चॅप्टर आपल्या पुढे आहे उपसर्ग. उपसर्ग सिलेबसची जी कॉपी आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला चॅप्टरचा सिक्वेन्स दिलाय त्याच सिक्वेन्सने तुमच्या पुढे सांगत आहे उपसर्ग. उपसर्ग हे जणू काय आपल्याला गिफ्ट दिलंय MUHS किंवा NCISM की हे घ्या 5 मार्क आणि पास व्हा. अशा प्रकारचं हे उपसर्गाचं गिफ्ट आहे. काय सर हे उपसर्ग? यावरती सोपा प्रश्न विचारला जातो. काय विचारला जातो की 5 तुम्हाला शब्द दिलेले जातात, उपसर्ग दिलेले जातात आणि या 5 उपसर्गापासून तुम्हाला 5 वाक्य बनवावे लागतात. सर मला तर वाक्य बनवता येत नाही. आपल्या सिलेबसमध्ये 22च वाक्य आहे. 22च उपसर्ग आहे. 22 वाक्य पाठ करायचे. तुमच्या आवडीचे करू शकता किंवा मी सुद्धा ॲपमध्ये दिलेले आहेत नोट्समध्ये. ते डायरेक्टली मी प्रत्येक उपसर्गाच्या खाली 3 ते 4 किंवा 5 वाक्य दिलेले आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला जो आवडतो तो एक वाक्य पाठ करायचा. म्हणजे 22 उपसर्गाचे 22 वाक्य तुम्ही पाठ केले, 5 मार्क तुमच्या खिशामध्ये. आता फक्त तुम्ही म्हणू नका की मला संस्कृत पहिले नव्हतं मी पास कसा होऊ. ठीक आहे. कारण हे 5 मार्क एकदम फुकटचे आहेत. 22 वाक्य डायरेक्टली संस्कृतचे लिहून होत नाही ना, लिहून हे 22 वाक्य मात्र परमनंट मेमरीमध्ये तुम्हाला फीडच करायचे आहेत. कारण हे 22 वाक्य डायरेक्टली तुम्हाला याच्यातली 5 वाक्य 5 मार्क घेऊन देणार आहेत. उपसर्ग म्हणजे NCISMने आपल्याला दिलेली गिफ्ट आहे. हे जर तुम्ही चुकलात तर तुम्ही फेलच होणार आहात. कारण हे सर्वात बेसिक कोणी वर्षभर जरी अभ्यास नाही केला तर हा क्वेश्चन मात्र ते अटेम्प्ट करतोच. कारण त्याला माहित असतं की हा कन्फर्म आहे. 22 वाक्य पाठ करायचे 5 येणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे याला मिस करायचं नाहीये. त्यानंतर पुढे आहे अव्यय. अव्यय चॅप्टर. अव्यय चॅप्टरवरती कशा प्रकारे क्वेश्चन येतं, 5 रिकाम्या जागा तुम्हाला विचारल्या जातात. फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन विचारला जातो. याच्यापैकी मग तुम्हाला अव्यय भरायचे आहेत. मग याचा अभ्यास कसा करायचा अव्ययचा? सगळ्यात पहिले सगळ्याचे सगळे जे अव्यय आहेत याचं काय करायचंय, मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून घ्यायचंय. ठीक आहे. मग हे मराठीमध्ये ट्रान्सलेशन केल्यानंतर आपल्याला कळून जाईल की हे वापर कुठं करायचा आहे. मग जेव्हा पेपरमध्ये आपण क्वेश्चन पेपरमध्ये जेव्हा क्वेश्चन पाहू ते काय असेल, संस्कृतमध्ये एक वाक्य असेल, कुठेतरी फिल इन द ब्लँक्स असेल. आधी तर त्या संस्कृतचं वाक्य आहे एकदम सोपं वाक्य असतं, सिलेबस मधलं वाक्य असतं. तेव्हा तुम्ही काय करायचंय, हे वाक्य मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं. क्वेश्चन पेपरमध्ये वाक्य पाहायचं, मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आणि विचार करायचा की कोणतं इथे या फिल इन द ब्लँक्स मध्ये कोणता अव्यय बसेल. मराठीतून विचार करायचा आणि त्यानंतर मग आपण जशा प्रकारे अभ्यास केलेला होता ट्रान्सलेट करून तो डायरेक्टली तिथे टाकायचा. ठीक आहे. खूप जास्त अव्यय सोपं आहे. कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, आतापर्यंत माहित नाहीये, डायरेक्टली तुम्ही काय करायचं, क्रॅश कोर्स एकदम कमी प्राइस मध्ये केला जाता. क्रॅश कोर्सची प्राइस फक्त मला वाटतं 499 आता झालेली आपल्या संस्कृतची, जे आता मार्च अपेरिंग आहे फक्त त्यांच्यासाठी. ठीक आहे. नवीन ज्युनियर असाल तर तुम्हाला पूर्ण बॅच घ्यावी लागेल, कारण याची लिमिटेशन आहे. मार्च एक्झाम झाली की हा एक्सपायर होऊन जाईल. क्रॅश कोर्स फक्त 499 ला केलाय. ऍप वरती जाऊन संस्कृत पेपर वन क्रॅश कोर्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करून जाईल, हा पूर्ण पेपर वनचा सिलेबस मिळून जाणार आहे. मग तुम्हाला याचे जे फिलिंग द ब्लँक्स आहेत हे अव्यय पहिले तुम्हाला शिकायला भेटतील लेक्चरमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय तर इझिली करू शकता. ठीक आहे. याचा अभ्यास कसा करायचा कळाला. क्वेश्चन कसा येतो, फिलिंग द ब्लँक्स येतो. अभ्यास कसा करायचा आहे, हे सगळ्याचे सगळे अव्यय आहेत मराठीमधून ट्रान्सलेट करून अभ्यास करायचा. आणि जेव्हा पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करतोय तेव्हा तो संस्कृतचं वाक्य मराठीमध्ये करायचं आणि मराठीमध्ये केल्यानंतर आपण जो अव्यय, तिथं कंसामध्ये अव्यय पण दिले असतात पेपरमध्ये, की या 5 पैकी तुम्हाला 5 रिकाम्या जागा भरायचे. मी तुम्हाला क्वेश्चन पेपरही दाखवतो. त्यानंतर पुढचं, त्यानंतर कारक प्रकरण. सगळ्यात जास्त आता पोरांचं कसं असतं की सगळ्यात जास्त वेटेज आता कारक संधी समासाला आहे आणि पोरांना हेच सगळ्यात जास्त अवघड जातं पेपरमध्ये. यालाही क्रॅक करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत, काही गोष्टी थोड्या जरी केल्या तरी त्याचे अर्धे मार्क्स मिळून जातात. त्याच्यामुळे घाबरायची गरज नाहीये. आणि तुम्ही जर व्यवस्थित लेक्चर्स पाहिले आपल्या क्रॅश कोर्सचे तर तुम्हाला कशाचीच भीती बाळगण्याची गरजच नाहीये, कारण तुम्ही इझिली पेपर क्रॅक करू शकता. कारक प्रकरण आहेत, मी तुम्हाला इझिली सांगतो आता. कारक प्रकरणावरती तुम्हाला पेपरमध्ये वर पाहाल सिलेबस कॉपीमध्ये 15 मार्काचं वेटेज दिसेल, परंतु ऍक्च्युअली तो 15 मार्काचा फॉलो होत नाही. ब्ल्यूप्रिंट नुसार त्याच्यावरती एक एसीक्यू येतो आणि 5 एमसीक्यू असं 10 मार्काचं वेटेज तुम्हाला पाहायला मिळतं. प्रॅक्टिकली आपण पाहतो तेव्हा 10 मार्काचं वेटेज येतं, परंतु वर त्यांनी 15 मार्क्स दिलेले आहे. तो काहीतरी गोड आहे, मला अजूनही माहिती झालेला नाहीये. ठीक आहे. आतापर्यंतचे जेवढे पेपर पाहिले मी 2021 नंतरचे, त्याच्यामध्ये कारकचं काय आहे मित्रांनो, एक एसीक्यू आणि 5 एमसीक्यू आलेले आहेत. त्याच्यामुळे याचं वेटेज आता सध्या तरी आपण 10 समजूया. जर मला काही अपडेट मिळालं तर मी तुम्हाला
कमेंट सेक्शनमध्ये ते पिन करू शकतो. ठीक आहे. कारक प्रकरण. कारक प्रकरणावरती एक येतो एस-क्यू. कशा प्रकारचा एस-क्यू होता सर? एस-क्यू तुम्हाला डायरेक्टली काय येतं, एक संस्कृतचं वाक्य येतं आणि या संस्कृतच्या वाक्यामध्ये तुम्हाला एक शब्द अंडरलाईन केलेला असतो आणि याचं कारक संबंध ओळखा असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. 5 ला 5 क्वेश्चन असेच असतात एस-क्यू मधले आणि एकदम सोपे. तुम्ही जर थोडेफार जरी शब्द पाठ केले असाल, कोणतेही शब्द पाठ केले असाल, तर तुम्हाला विभक्ती तर ओळखता येत असेल. विभक्ती म्हणजे तेन आलं की काय तृतीया, एकवचन असं तुम्हाला विभक्ती ओळखता येतच असेल. मग त्याच्यावरून डायरेक्टली करू शकतो तुम्ही. म्हणजे जर कर्ता म्हणजे एखादं माणसाचं नाव आहे किंवा स्वतःचं नाव आहे, कर्ता असेल त्याच्याखाली जर अंडरलाईन केलेलं असेल, तर तुम्ही डायरेक्टली काय लिहू शकता? हे काय आहे? प्रथमा. त्याच्यानंतर तुम्ही जर कर्म आहे एखादं, कार्य केलेलं आहे कर्म, कर्माच्या खाली अंडरलाईन असेल, तर तुम्ही डायरेक्टली काय लिहू शकता? द्वितीय लिहू शकता. त्याच्यानंतर जर त्याच्यापुढे एखादं साधन असेल किंवा तेन अशा प्रकारचं काय असेल विभक्तीवरून तुम्हाला कळून जाईल. जर तृतीय विभक्ती जर तुम्हाला काहीही भेटलं, तर तुम्ही काय म्हणू शकता डायरेक्टली? हे काय आहे? करणकारक आहे. काय आहे? करणकारक आहे. हे बघा. कर्तरी, कर्म त्याच्यानंतर करण म्हणजे जे काही साधन आहे जसं की रामाने बाणाने रावणाला मारले. बाणाने हे काय झालं? हे तृतीय झालं. तृतीय म्हणजेच काय? करण झालं, साधन झालं. कळतंय? आणि राम कोण झाला? कर्ता झाला, प्रथमा. त्याच्यानंतर आपण सर्व काही फक्त विभक्तीने ओळखू शकतो. म्हणजे जरी आपल्याला वाक्याचा अर्थ जरी नाही कळाला, फक्त अंडरलाईन केलेली जी काही शब्द आहे त्याची विभक्ती जरी आपल्याला कळाली, तरी सुद्धा आपल्याला त्याचा कारक संबंध कळतो. कारक संबंध म्हणजे काय? प्रथमा विभक्ती. कारक संबंध काय आहे याचा? कर्ता, कर्म ह्याचा काय आहे? द्वितीया. त्याच्यानंतर तृतीया. कारक संबंध काय आहे सर? करण. ठीक आहे, इझी आहे. याच्यामध्ये कोणता कारक नाहीये मित्रांनो. आपल्याला खूप वेळा एमसीक्यू विचारला जातो की कोणता कारक नाहीये. षष्टी हा कारक नाहीये आणि संबोधन हा सुद्धा कारक नाहीये. कारक कोण कोण आहे? कर्ता, कर्म, कर्ण, संप्रदान, अपादान, अधिकरण, संबंध त्याचबरोबर उपपद विभक्ती हे आपल्याला पाहायला मिळतील. हे कारक आहेत. कोण कोण नाहीये मित्रांनो कारक याच्यामधलं? षष्टी. षष्टी हे कारक नाहीये. संबोधन हे सुद्धा कारक नाहीये. कारक कोण कोण आहे? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि सप्तमी हे कारक आहेत. एमसीक्यू विचारला जातो. षष्टी आणि संबोधन हे कारक नाहीयेत. आणि हे सर्व काही याचे काही सूत्र आहेत. याचा व्यवस्थित लेक्चरमध्ये अभ्यास करा म्हणजे तुमचे एमसीक्यू सुद्धा चुकणार नाहीत. मी म्हणतोय त्या प्रकारे विभक्ती केली तर याचा एसीक्यू सुद्धा तुमचा चुकणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित याचे नोट्स काढा आणि प्रॉपर अभ्यास करा. खूप इझी आहे. याला मनामध्ये भीती बाळगत गेलात तर वाढत जाईल. त्यामुळे डायरेक्टली इझी घ्यायचं आणि सुरुवातीपासून स्टार्ट करायचं. आता सर्वजण ज्याला घाबरतात ते काय आहे? संधी. संधीला का बरं सर एवढं घाबरतो? बेसिक लागतं. बेसिक लागतं संधीसाठी. मला आधी संस्कृत नव्हतं. अरे पण कुठून तरी सुरू करावं लागेल ना. त्याच्यामुळे सर्वात प्रथम माहेश्वरी सूत्र पाठ करायचं आणि चालू करायचं संधी शिकायला. एकदम बेसिक पासून शिकायचंय. आता मी तुम्हाला इथे पूर्ण संधी शिकू शकत नाही. डायरेक्टली क्रॅश कोर्स फक्त 499 ला केलेला आहे. तुम्ही डायरेक्टली जायचंय आणि क्रॅश कोर्स जॉइन करायचा. बेसिक पासून संधी करायची. तुम्ही जर बेसिक पासून सगळ्यात पहिले संस्कृत वर्णनाम चॅप्टर जर केलाचा आणि त्याच्यानंतर संधीकडे यायचं. कारण तुम्हाला जर वर्णाचाच परिचय नाही, स्वर काय आहे, व्यंजन काय आहे, विसर्ग काय माहीतच नाहीये, तर तुम्ही संधी किंवा समास शिकू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे की स्वर काय आहेत, व्यंजन काय आहेत, हे सगळं तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही या संधीकडे येऊ शकता. माहेश्वर सूत्र तुम्हाला पाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतरच याचे प्रकार कळतील. ठीक आहे. तुम्हाला या गोष्टी येत नाहीत त्यामुळे हे अवघड वाटायला लागतं. ठीक आहे. त्याच्यामुळे संधीकडे येताना बेसिक काय घेऊन यायचं? आपल्याला सगळ्यात पहिले माहेश्वर सूत्र यायला पाहिजे. संस्कृतच्या वर्णांचा परिचय आपल्याला झालेला असायला पाहिजे आणि थोडेफार शब्दपाठ असतील तर अति उत्तम. ठीक आहे. 3 प्रकार याच्यामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. 3 प्रकार आहेत. पेपरमध्ये तिन्ही चांगल्या प्रकारे कव्हर होतील. अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला 15 मार्काचं वेटेज आहे. संधी आणि समास दोन्ही 15-15 मार्कला आहेत म्हणजे 30 मार्कला हेच आहे. याच्यावरती एक एसक्यू, एक एलक्यू विचारला जातो. असं 15 मार्कचं वेटेज याचं आहे. कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात? क्वेश्चन पेपर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले मित्रांनो याचा अभ्यास कसा करायचा? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. सगळ्यात पहिले काय करायचे? स्वर संधी एक ब्लँक पेज घ्या मित्रांनो. अशा प्रकारचं तुम्ही एक ब्लँक पेज घेऊ शकता. या प्रकारचं मोठं जे असतं तुमचं झेरॉक्स पेज आहे ते झेरॉक्स पेज घ्या आणि त्या झेरॉक्स पेजवरती काय कराल की अशा प्रकारचे लाईन्स माराल. ठीक आहे. लाईन्स माराल म्हणजे तुम्हाला जे सब पॉइंट्स आहेत, सब पार्ट्स आहेत त्याचे संधीचे, स्वर संधीचे जे पार्ट्स आहेत, जे टाइप्स आहेत त्याच्यावरती काय करायचे? एक बॉक्स एका टाइपसाठी द्यायचा. काय म्हटलं मी? एक मोठा बॉक्स तयार करायचा आणि एक बॉक्स एका टाइपसाठी द्यायचा आणि प्रत्येक बॉक्समध्ये त्या टाइपचं काय काय लिहायचं? त्या टाइपचं सूत्र लिहायचं.
त्याचं नाव लिहायचं, संधीचं नाव, सूत्राचं नाव आणि त्याचा रूल लिहायचा, खाली एक एक्झाम्पल लिहायचं. एका बॉक्समध्ये फक्त एवढंच बसलं पाहिजे. सूत्र कंपल्सरी प्रत्येक टाईपचं पाठ असलं पाहिजे. छोटे-छोटे सूत्र आहेत मित्रांनो. ठीक आहे. यन संधी आहे, स्वर संधीचा टाईप. त्याचं काय इको यनाची एवढं सोपं सूत्र आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, हा एक बॉक्स बनवायचा आहे. स्वर संधीचं एक पेज म्हणायचं आणि त्याच्यामध्ये इथे एक टाईप, त्याचं काय काय लिहायचं, त्या संधीचं नाव लिहिणार, त्याचं सूत्र लिहिणार, त्याचं रूल लिहिणार आणि एक एक्झाम्पल. सेम फॉर या बॉक्समध्ये, या बॉक्समध्ये, या बॉक्समध्ये, या बॉक्समध्ये. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक संधीचा एक बॉक्स बनवा. ठीक आहे. स्वर संधी 1 ते 1.5 पेजमध्ये होईल. व्यंजन संधी, विसर्ग संधी. ठीक आहे. इथेच तुमच्या काय बनून जातील 1.5 ते 2, 3 पेजमध्ये सर्व काही तुमच्या संधीच्या 3 काय 5 लागू द्या, काही जास्त असतील तर 3 ते 4 पेजमध्ये पूर्ण संधीच्या नोट्स रेडी असतील. कधीही तुम्ही एक्झामच्या आधी वाचाल, तुम्हाला लवकर कळत जाईल की कोणते रूल लागताय, कोणत्या संधीचे टाइप्स आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे टाइप्सही पाठ होतील, टाइप्सचे रूल सुद्धा पाठ होतील. आणि खूप जणांना काय होतं की आता संधी कळाली बाबा, मला लेक्चर सुद्धा कळाले, पण मला एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाहीयेत. त्यांनी काय करायचंय? कोणतंही एक एक्झाम्पल घ्यायचं, या बॉक्स सोबत कम्पेअर करायचं. अरे याचा रूल लागतोय का या एक्झाम्पलला? नाही लागत आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये जायचं. याचा लागतोय का? नाही लागतोय. तिसऱ्या एक्झाम्पलला बघायचं. तिसऱ्या बॉक्सला बघायचं. आपला जो एक्झाम्पल आहे या रूलमध्ये सेट होतोय का? असं करत करत शेवटच्या बॉक्सपर्यंत जायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळत कळत तो एक्झाम्पल सॉल्व्ह करत करत काय होईल, याही बॉक्सचं रिव्हिजन होईल, याही होईल, याही होईल आणि पुढचंही होईल आणि कोणत्या रूलमध्ये बसतोय हे सुद्धा प्रॉपर कळून जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही अशी जर 30, 40 किंवा 50 एक्झाम्पल सॉल्व्ह केली तर पूर्णपणे बॉक्स तुमचा तो पाठ झालेला असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये एक्झाम्पल पाहिल्यावर भीती वाटणार नाही. तुम्हाला पेपर अवघड वाटेल जर तुम्ही फक्त कन्सेप्ट वाचल्या आणि एक्झाम्पल नवीन सॉल्व्ह करून पाहिलेलं नाहीये, तर 100% तुम्हाला पेपर कसलाही येऊ द्या तो अवघडच वाटतो. त्याच्यामुळे आपण हे 50 तरी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले असले पाहिजे, तिन्हीचे मिक्स. म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आता काही जण तर एवढं तर ओळखता आलं पाहिजे की कोणता स्वर आहे, कोणता व्यंजन आहे, कोणता विसर्ग आहे. काही जण तिथे पण हरून जातात. कारण त्यांनी काही सुद्धा संधी एकदम स्किप केलेलं असतं. कसं काय ओळखायचंय? स्वर संधी 2 वर्ण आहेत, तर दोन्हीही स्वर असतील, एकापुढे एक येणारे, एकमेकांपुढे स्वरापुढे स्वर आला, तर ती स्वर संधी. किंवा दुसरी गोष्ट, स्वरापुढे व्यंजन किंवा व्यंजनापुढे स्वर, की काही आलं तरी सुद्धा ती संधी कोणती आहे? व्यंजन संधी. त्याच्यानंतर आपल्याला व्यंजनापुढे विसर्ग किंवा स्वरापुढे विसर्ग आला तर ती कोणती आहे? विसर्ग संधी. ही बेसिक गोष्टच आपण विसरून जातो की स्वर, व्यंजन आणि विसर्ग त्याच्या सब टाईपचा विचार करायला लावतो. आधी स्टेप वाईज जायचं. पहिले तर या तिन्हीपैकी कोणती संधी आहे ते ओळखायचं. ते तिन्हीपैकी कोणती संधी हे ओळखल्यानंतर मग त्याच्या सब टाईप मध्ये कम्पेअर करायला लागायचं की या सब टाईप मधला कोणत्या टाईपची ही संधी असू शकते आणि त्यानंतर त्याची काय करायचे, आपण तिथे लिहून टाकायचं. संधीचं सूत्र करायचं का सर? हो, संधीचं सूत्र पाठ करावं लागतं. एलक्यू मध्ये स्पेसिफिक सूत्र विचारलं जातं. संधी करायला, विग्रह करायला तुम्हाला अर्धे मार्क मिळतील आणि त्याचबरोबर संधीच्या सूत्राला सुद्धा मार्क असतील. त्याच्यामुळे हे व्यवस्थित प्रिपेअर करा. ही जी मी मेथड सांगितली ही सक्सेसफुल मेथड आहे. पहिल्या वेळेस नाही करताय, आतापर्यंत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरपूर केलंय. माझ्या आतापर्यंतच्या बॅचेसच्या सर्व विद्यार्थ्यांनी ही मेथड फॉलो केली. तुम्हाला सुद्धा रिव्हिजनसाठी हीच आयुर्वेदा मराठीची स्पेसिफिक मेथड फॉलो करायची. 1 पेज 1 संधी बॉक्स मेथड यूज करायची. मल्टिपल टाइम रिव्हिजन तुम्हाला देता येईल. तुम्हाला वाटत असेल की आता एकदा संस्कृत पाहिलं आणि लगेच मी एक्झाम मध्ये पास होऊन जाईल. नाही मित्र, असं असतं तर वर्षभर अभ्यास करण्याची किंवा एवढा वेळ फर्स्ट इयरला देण्याची काही गरज नव्हती एसआयझमला. तुम्हाला त्याला मल्टिपल टाइम रिव्हिजन करावं लागेल, एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतील, तेव्हा पेपरमध्ये सगळं काही ओळखीचं दिसेल. ठीक आहे. जास्त वेळ वेस्ट करत नाही संधीवरती. खाली बघा तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचा येतो. संधी विग्रह करा. महाऔषधी फॉर एक्झाम्पल, याचा विग्रह करा. ठीक आहे. याला तोडा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जातो. किंवा याच्या उलट संधी करा. सद प्लस जन, याला संधी करा असा सुद्धा तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो. आणि या प्लस काय विचारलं जातं एलक्यू मध्ये, हे संधी करा किंवा विग्रह करा प्लस तुम्हाला त्या संधीचं नाव लिहून त्याचं सूत्र सुद्धा लिहावं लागतं. ठीक आहे. जाऊया पुढे. आता जाऊया पुढच्या सर्वात जास्त वेटेजच्या चॅप्टरकडे, ज्याचं नाव आहे समास. समास हा सुद्धा किती मार्कला आहे मित्रांनो? हा सुद्धा आपला 15 मार्क्सला आहे. यापैकी एक एलक्यू आणि एक एसक्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय काय टाइप्स आहे याचे? अव्ययीभाव समास, बहुव्रीही समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास. अव्ययीभाव समास नावातच अव्यय आहे. म्हणजे ज्या पदाची सुरुवात आपल्याला अव्ययाने सुरुवात होताना दिसते ते डायरेक्टली आपण ओळखू शकतो हा अव्ययीभाव समास आहे. ज्याचे बहुव्रीही समास, 2 पद आहेत किंवा 2 पेक्षा जास्त पद ज्याच्यामध्ये प्रधान आहेत,
ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त प्रधान आहेत तो कोणता? बहुव्रीही समास. ज्याच्यामध्ये दोन्ही पद प्रधान आहेत तो द्वंद्व समास आणि ज्याच्यामध्ये उत्तर पद प्रधान आहे तो कोणता आहे? तत्पुरुष समास. याच्यामध्ये पहिलं पद प्रधान आहे अव्ययीभाव समास. कळतंय? हे झालं बेसिक इंट्रोडक्शन या समासचं. याचे सब टाइप्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित करायचे आहेत म्हणजे तुम्हाला ओळखता येतील. तत्पुरुष समास याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा आहे, हे व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. तत्पुरुष समासचं माझं एक लेक्चर पण आहे युट्यूबला, एकदम जुनं लेक्चर आहे, 3 वर्षाखालचं लेक्चर आहे, तेही तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला कळून जाईल टीचिंग स्टाईल आणि ते तत्पुरुष समासचं लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला किती इझी जातो समास हेही तुम्हाला कळून जाणार आहे. आणि डिटेलमध्ये पाहिजे तर क्रॅश कोर्स तुम्ही लगेच जॉईन करा. एक्झाम्पल पण दिलंय तुम्हाला. काय येईल प्रश्न? सामासिक विग्रह करा. कुंभकार याचा विग्रह करा किंवा याचं उलट पण येतं माताचे पिताचं, याला काय करा? जोडा माता पिता. अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो एलक्यू मध्ये की समास करा किंवा विग्रह करा करून समास पदाचं नाव सुद्धा लिहायचं आहे. म्हणजे समास कोणता हे सुद्धा लिहायचं आहे. याच्यापैकी तुम्हाला सब टाइप जे असतील किंवा बहुव्रीही, द्वंद्व, तत्पुरुष कोणता आहे ते लिहून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आता पुढे कळालं. संधी आणि समासला क्रॅक करायचं इझी मेथड. संधी समासला घाबरू नका. बाकीच्या सर्व व्यवस्थित करा तरी सुद्धा व्यवस्थित पास व्हाल. संधी समासला अर्धे मार्क पडले तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित पास होऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला स्पेसिफिक अभ्यास करायचा असेल तर तुम्ही काहीतरी तुम्हाला व्यवस्था करावी लागेल. सिनियरकडे अभ्यास करा, मित्राकडे अभ्यास करा, कुठेही करा, पण पास होण्याशी मतलब आहे. फक्त तुमच्या रिझल्टमध्ये संस्कृतमध्ये फेल लागणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही जर इग्नोर करत गेलाल तर पेपर कधी येईल तुम्हाला कळणार नाही. एक रात्र आधी तुम्हाला पश्चाताप व्हायला नको. आधी जो पेपर आहे त्याच्या 2-3 रात्र आधी आपल्याला सगळं काही कळायला लागतं, परंतु वेळ नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला कळायला लागेल. आताच वेळ द्या आणि व्यवस्थित करून घ्या. नोट्स काढा, लेक्चर पहा आणि संधी परफेक्ट करा, समास परफेक्ट करा, कारक परफेक्ट करा. पेपर इझी जाईल. पुढचा आपला टॉपिक आहे शब्दरूपानी. सर्वांनी सगळ्यात जास्त इग्नोर केलेला. सर्वात जास्त संस्कृतमध्ये जो मेहनत मागतो तो म्हणजे शब्दरूपानी. कारण इथे शब्द पाठ लागतात आणि आपल्याला याचं वेटेज बघा 15 मार्कचं एसएक्यू एलक्यू. ठीक आहे. याचं सुद्धा संधी समास प्रमाणेच वेटेज आहे. आपण सर्वजण भीत असतो संधी समाजला आणि जसं जसं पेपर जवळ येतात आपल्याला कळतं की सगळ्यात डेंजर तर हा आहे शब्द. शब्द हे आपण पाठही केलेलं नाही, पेपरमध्ये लिहायचं तर विषयच नाही. त्याच्यामुळे हे शब्द पाठ असणं खूप जास्त गरजेचं आहे. कसा अभ्यास करायचा सर? सगळ्या पाठ मधले सगळ्या पॅटर्नचा एक एक शब्द आपल्याला पाठ असला पाहिजे. ठीक आहे. आपल्याला आकारांत, इकारांत, मग त्याच्यामध्ये स्त्रीलिंग, आकारांत स्त्रीलिंगी एक पाठ पाहिजे, पुरुषलिंगी एक पाठ पाहिजे. असं नाही की एकदा पुल्लिंगी करायला घेतला की तो 4-5 शब्द पाठ केले, असं करू नका. सगळ्या टाईप मधले एक एक शब्द पाठ करा, बघा जास्तीत जास्त, म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला आयडिया यायला लागेल. आता सांगतो पेपरमध्ये सर्वात जास्त तुम्हाला त्रास देणार आहे तर हा आहे. ठीक आहे. शब्दरूपानी 15 मार्कचं वेटेज आहे. एसीक्यू मध्ये येताना काय येतं तुम्हाला? इथे एक शब्द दिला जातो. शब्द दिल्यानंतर तुम्हाला काय देतं? त्याचं वचन ओळखा आणि त्याचबरोबर तुम्हाला ते विभक्ती लिहायला मागतं. वचन आणि विभक्ती अशा प्रकारचे 5 शब्दाची वचन आणि विभक्ती तुम्हाला लिहावी लागते. म्हणजे प्रथमा बहुवचन, प्रथमा तुम्हाला अशा प्रकारचे, त्याचबरोबर एकवचन, बहुवचन आणि त्याची विभक्ती सुद्धा तुम्हाला विचारली जाते. प्रथमा, द्वितीय, तृतीय. हे काय झालं? 5 मार्काचं. एलईक्यू मध्ये कशा प्रकारे विचारलं जातं? एलईक्यू मध्ये तुम्हाला याचं शब्द तर तयार करायचा. एक कोणताही तुम्हाला धातू दिला जाईल, त्याचा तुम्हाला काय करायचंय? तिथे दिलं जाईल समजा धमन्य आणि धमन दिले जाईल म्हणजे हा धातू दिला जाईल आणि त्याच्या पुढे काय लावलं जाईल? काही तुम्हाला याचं वचन आणि विभक्ती दिल्या जाईल. ते तुम्ही तयार करून त्याचं वाक्य सुद्धा तयार करायचंय. ठीक आहे. हे बघा इथे अग्नी दिले समजा तुम्हाला. अग्नी इकारांत पुल्लिंगी चतुर्थी एकवचन हे तयार करायचंय. मग आधी तुम्हाला अग्नीचं जे होईल ते तयार करावं लागेल आणि अग्नीपासून एक वाक्य तयार करावं लागेल. असं तुम्हाला 10 मार्काला दिलेलं आहे. मग तुम्ही अग्नीपासूनचं हे जरी ओळखलं तर अर्धे मार्क पडतील आणि वाक्य बनवलं त्याला अर्धे मार्क पडतील. ठीक आहे. अशा प्रकारचं काय होतं? हे शब्दाचा गोंधळ होता. आणि सगळ्यात जास्त तर असेच देणार आहेत कारण पाठ केलेलं नाही, वर्षभर पाहिलंच नाही याच्याकडे. संस्कृत अवघड जाते. शब्द पाठ करायला आणि संस्कृत अवघड जाण्याचा काही संबंधच नाहीये. डायरेक्ट आपण एक्सेप्ट करायचं की वर्षभर आपण अभ्यास केलेला नाहीये आणि आता जास्त वेळ देऊन करावंच लागणार आहे. त्यामुळे आता पुढचं धातू रूपानी. धातू रूपानी जसं शब्द आहे तसंच धातू. धातू पाठ करायला सोपे असतात. मी, व, म, सी, त, तिथं, अंती. ठीक आहे. ह्याच्यामध्ये असतं परस्मय पद आणि त्याचबरोबर आत्मनेय पद. जे धातू आत्मनेय म्हणजे स्वतःसाठी वापरले जातात ते आत्मनेय पदाचे. जे दुसऱ्यासाठी वापरले जातात ते काय? परस्मय पदाचे. मग याच्यामध्ये सुद्धा काळ आहे. याच्यामध्ये आपल्याला वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ अशा प्रकारचे काळ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मग या तिन्ही काळांचे त्याचबरोबर आपल्याला याचे विधिलिंग हे आपल्याला सर्व काही प्रत्यय आहेत ते आपल्या पाठ असायला पाहिजे. धातू प्रत्यय. मी, व, म, सी, त, तिथं, अंती.
इ वैमय हे सर्व काही तुम्हाला पाठ असायला पाहिजे. प्रश्न कसा विचारला जातो? अ, कथ, यथ. मग याच्यामध्ये तुम्हाला धातू ओळखायचा आहे की कोणता आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला परस्मय पद आहे की आत्मनेपद आहे हे ओळखायचंय. याचा गण ओळखायचा आहे. त्याचबरोबर याचं पुरुष आणि वचन सुद्धा ओळखायचं आहे. मी पूर्ण जे ॲपमधल्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये एक लिस्ट दिली आहे. कोणत्या गणात कोणते धातू आहेत. त्याच्यानंतर एक तुम्हाला पहिलेपासूनच सांगत आलो, जे पहिलेपासून संस्कृतला होते, की हे पाठ करायचं आहे. त्याच्यानंतरच पुढे जायचं आहे. आणि ज्यांनी पाठ केलं त्यांना आता काही प्रॉब्लेम नाही. हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होणार आहे. एक एस-ए-क्यू या धातुरूपांनीवरून येऊन जाणार आहे. ठीक आहे. हे लटलकार, लुटलकार, लंगलकार, विधिलिंग, लोटलकार हे सर्व काही प्रत्यय पाठ करायचे. प्रत्यय पाठ झाले, इझिली तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला म्हणून समजा. पुढचा आहे प्रत्यय. प्रत्यय खूप जास्त सोपा आहे. याला म्हणजे एकदा तुम्ही जर याचं लेक्चर केलं तर नंतर तुम्हाला डोकं लावायची जास्त गरज पडणार नाही. कारण एक तुम्हाला कोणताही धातू आला आणि याला हा प्रत्यय लावा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला तो प्रत्यय लावल्यावर काय तयार होतं हे जर एकदा कळालं, पाठ करायची गोष्ट डायरेक्ट तुम्हाला कळालं की डायरेक्टली हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यामुळे हा इथे सांगण्याची गोष्ट नाहीये कसं करायचं. इथे तुम्ही स्वतःहून जर सेल्फ करत असाल तर काय करायचं, हे कोणता प्रत्यय लागल्यावर काय तयार होतं एकदा बघून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या धातूला तो प्रत्यय व्यवस्थित लावता येणार आहे. ठीक आहे. आपलं जो ॲपमध्ये ते लेक्चर पाहिल्यानंतर एकदम इझी तुम्हाला हा क्वेश्चन वाटणार आहे. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स तुम्हाला वाटणार नाहीये. हे व्यवस्थित सर्वचे सर्व प्रत्यय करून घ्या. इथं जे प्रत्यय दिलेत त्याच्यापैकीच पेपरला येणार आहे. जर आपण जाणून घेतलं की निनी हा जर आपल्याला एखाद्या धातू लावायला आला तर काय लिहायचं आहे, तर सॉल्व्ह होऊन जाईल. आणि एवढे प्रत्यय केले याच्यामधलेच 5 पेपरला येणार हे आपल्याला माहिती आहे. तर मग आपण का बरं मेहनत करायची नाहीये. त्याच्यामुळे आपण स्पेसिफिक जेव्हा आपल्याला पॅटर्न माहित असतो काय येणार आहे त्याच्यावरती आपण मेहनत करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे यालाच एल-ए-क्यू मिक्स येतो. मिक्स काय होतो? एल-ए-क्यू येतोय. या एल-ए-क्यू मध्ये काय होतो? 5 मार्कासाठी वरचं असतं प्रत्यय आणि 5 मार्कासाठी प्रयोग परिवर्तनासाठी येतो. कर्मणीचे कर्तरी करते कर्तरीचे कर्मणी प्रयोग परिवर्तनासाठी येतो. ठीक आहे. जर तुम्ही ॲपमध्ये लेक्चर पाहिले असतील तर एकदम तुम्हाला आता हे इझी सगळं वाटत असेल. ठीक आहे. आपल्याला काय होतं फक्त संस्कृतची भीती वाढत गेली. पण एक बाय आपण छाटत गेलो हळू तर सोपं वाटायला लागेल. आता मी जेवढं काही तुमच्या पुढे दिले हे सर्व काही काय करायचंय एका पेजवरती लिहून घ्यायचंय. पहिला एस-ए-क्यू म्हणजे पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर, चौथा चॅप्टर काय वाचायचं, कसं वाचायचं माहित झालं. पहिला झाला टिक करा, दुसरा झाला टिक करा, चौथा झाला टिक करा. इथपर्यंत या आणि रिव्हिजन करत करत या. जेव्हा तुम्ही दुसरा टॉपिक प्रिपेअर करायला याल, पहिलाच रिव्हिजन करून दुसऱ्याकडे यायचं. तिसरा प्रिपेअर करायला जाल, पहिला, दुसरा, तिसरा रिव्हिजन करून तिसऱ्याकडे जायचं. असं करतच पुढे जायचं. कारण तुम्ही पुढचं करत घ्याल तर मागचं विसरून जाईल. त्याच्यामुळे आता वेळ कमी आहे. आपल्याला रिव्हिजन करत करत पुढचे टॉपिक अडॅप्ट करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे आता संस्कृत अवघड जाते म्हणू नका आणि लवकरात लवकर काय करायचंय, हा पूर्णचे पूर्ण सिलेबस आपल्याला पाहायचा आहे. शेवटचं राहील आपलं विशेषण विशेष्य. याच्यावरती आपल्याला स्वतःचं वाक्य बनवा म्हणून येतं. आपल्याला 3 मार्कला 3 शब्द आपल्याला पाहायला मिळतील ज्याच्यापासून हे वाक्य बनवायचं आहे. मी तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा दाखवतो. आता जवळपास अर्ध्या तासाचा व्हिडिओ होत आलाय, परंतु एकदा पेपर तुम्हाला दाखवतो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतील. ठीक आहे. तुम्हाला आता संस्कृत कळत असेल बऱ्यापैकी कारण तुम्ही अभ्यासाला लागलाच असाल. चांगली गोष्ट आहे. ज्यांनी ज्यांनी अजूनही अभ्यासाला लागले नाहीयेत, फक्त ₹499 कोर्स केलेला आहे आपण संस्कृत पेपर 1 क्रॅश कोर्स. डायरेक्टली आपल्या ॲपवरती जायचंय, प्रोडक्ट सेक्शनवरती जायचंय. टार्गेट मार्च 2026 या नावाचं कोर्स सेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व तुमचे जे काही सब्जेक्ट्स आहेत ते दिसून येतील. त्याच्यामध्ये संस्कृत पेपर 1 पाहिजे फक्त 499 ला आहे. दोन्ही पेपर पाहिजे असेल तर तुम्हाला 799 ला भेटणार आहे पेपर 1, पेपर 2. मग तो कोणताही सब्जेक्ट असू द्या. पदार्थ विज्ञान, क्रिया, रचना, संहिता 799 मध्ये तुम्हाला सर्व पेपर 1, पेपर 2 दोन्ही सुद्धा अभ्यासाला लेक्चर विथ नोट्स मिळणार आहे. नोट्स तुम्हाला ॲपमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे डायरेक्टली तुम्ही जाऊ शकता. आयुर्वेदा मराठी ॲप प्ले स्टोअरवरती सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. जा आणि डायरेक्टली काय करा, तुम्हाला जर येत नसेल, तुम्हाला अवघड जात असेल तर परचेस करा आणि व्यवस्थित सिलेबसनुसार अभ्यास करा. जर तुम्हाला इच्छा असेल घेण्याची तर. ठीक आहे. आता तुम्हाला पेपर दाखवतो फास्टमध्ये. बघा पहिला प्रश्न कशावर दिलेला आहे. तुम्हाला पेपर का बरं दाखवतोय? खूप जणांना पेपर पाहिलेलाच नसतो आणि पुन्हा पेपरमध्ये गेल्यावर म्हणतात अवघड झाला किंवा काय विचारलं होतं हेच मला कळालं नाही. भरपूर जणांना हा प्रॉब्लेम येतो. काय विचारलं होतं हेच मला कळालं नाही. त्याच्यामुळे आधी पेपर बघायचा. बघा आदतन पदाना संधी चित्वा वा योजयित्वा लिखत. संधी तुम्हाला विग्रह करायचा किंवा संधी बनवायची. काय संधी चित्वा म्हणजे संधी तोडा किंवा संधी योजयित्वा म्हणजे काय संधी बनवा. ठीक आहे. हे संस्कृत शब्द कधी पाहिलेले नसतात. मग राग आदी ह्याची संधी फोडायची आहे. क्वचित धर्म याला जोडायचा आहे. नि सार याला जोडायचं आहे. विष्णुस्त्राता याला विग्रह करायचंय.
द्रवानी प्लस उपस्थाता हे काय करायचंय, याला जोडायचं आहे, द्रव्यानु उपस्थाता. त्याच्यानंतर तुम्हाला काय केलंय, विग्रह वाक्यानं समस्त पदम वा लिखत. हे काय करायचं, तुम्हाला खाली दिलेले जे पद आहेत तुम्हाला समस्त पद तुम्हाला काय करायचं आहे, याचं लिहायचं आहे. समास कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. विग्रह करायचा आहे, पंचतंत्रम याचा विग्रह करायचा आहे आणि कोणता समास आहे लिहायचा आहे. कृष्णस्य समीपम कृष्णाच्या जवळ. मग आता इथे काय आहे, संबंध दाखवलेला आहे. मग संबंध कोणत्या समासामध्ये दाखवलेला आहे विचार करायचा आणि तो लिहायचा. त्याच्यानंतर न सत्य लंबोदर ज्वराहितम. आता हे तुम्हाला पहिल्यांदा पाहत असेल तर अवघड होत असेल, परंतु समास व्यवस्थित जर केला, टाईप जर व्यवस्थित, एकदम बेसिक गोष्टीवर प्रश्न येते. तुम्ही जर एकदा जरी समासचे लेक्चर पाहिले तरी सुद्धा तुम्हाला कळून जाईल की 5 क्वेश्चन किती एकदम छोटू मोठूसे क्वेश्चन आहेत. छोटू मोठूसे हे उत्तर याला डिझर्व करतात. एकदम सोपे क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये काय काय लिहायचं, याच्यामध्ये आपल्याला विग्रह करायचा याचा आणि समास कोणता आहे याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, अव्ययवरती अशा प्रकारे विचारलं जातं. तुम्हाला रिकाम्या जागा विचारल्या जातात. क्वेश्चन पाहिला याचा की काय करायचं, पहिले वात पित्त कफ डॅश डॅश त्रयोदोषा याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं. वात पित्त कफ हे काय आहेत, 3 दोष आहेत. मग याच्यामध्ये आपण पाहायचं जे की आपण अभ्यास करताना मराठी ट्रान्सलेट करून केलं. खलू यथा तथा च विना इति काय बसेल याच्यामध्ये सर, वायू पित्तम कफ च इति, वायू पित्त कफ इति त्रयोदोष हे इथे फीड बसतो, इथे टाकून द्यायचा. या चारी मध्ये जिथे जिथे तुम्हाला फीड बसेल तिथे टाकून द्यायचा. एक सगळ्यात प्रश्न सुद्धा साधा टाकलेला असतो ते ना, की 2 कुठेतरी दिलेले असतात आणि 2 रिकाम्या जागा इथे दिलेले असतात. यथा तथा इथेच बसणार आहे. पण जेव्हा 2 क्वेश्चन तुम्हाला वेगळे दिले जातात तेव्हा तुम्हाला तिथे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. परंतु ज्यांना काहीच येत नाही त्यांनी पहिले पाहायचं 2 रिकाम्या जागा कुठे आहेत आणि दुसरं 2 ऑप्शन वालावरी कोण आहे. 1 मार्क तुम्हाला काही येत नसेल तरी फिक्स होऊन जाईल. परंतु खूप जास्त सोपं आहे. फिलिंग द ब्लँक्स कोणी करू शकतं. शब्द रूपाने दिलेले बघा, धमन्य मात्रा इथं श भिषजे कालया. इथे तुम्हाला काय लिहायचंय, वचन लिहायचं आहे आणि विभक्ती लिहायची आहे. त्यानंतर उपसर्ग हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं 22 वाक्य पाठ करायचे. हे बघा 5 इथे दिलेले आहेत, 5 वाक्य लिहून यायचे. 22 पैकी कोणतेही 5 येतील ते डायरेक्टली लिहून यायचे. काय प्रश्न होता बघितलं ना, स्ववाक्यशी योजित. त्याच्यानंतर अधो दत्त पद स्ववाक्यशी योजित, स्वतःचे वाक्य बनवायचे. असं नाही की सिलेबस मधलेच पाहिजे, तुमच्या मनाने काहीही बनवू शकता. लिख प्लस त्वा, इथं काय दिलं, प्रत्यय दिलेले आहेत. हे 2 प्रत्यय आहेत. मग लिखला जर त्वा लागलं तर काय होतं, लिखित वा होतं. प्रत्यय आहे आपलं कळालं. जर आपण एकदा लेक्चर केले असेल तर आपल्याला इझिली कळून जाईल. तुमून दिले, तुमून केल्यानंतर कथाच्या पुढे आपल्याला काय लावायचं हे माहित झालं की आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. आणि 3 कशाचे आहेत, विशेषण विशेषचे आहेत. चतुरा बालिका, कृष्ण सर्प, नीलम कमलम. विशेषण विशेषचा अभ्यास केला की याचा सुद्धा आपला स्वतःहून वाक्य बनवता येतील. धातू रूपानी वर्ण येतं. पुढचा क्वेश्चन GSQ, धातू रूपानी वर्ण येतं. धातुरूप काय करायचे ते सांगायचे. लिखी विनाम, त्याच्यात अकथयत, जायते, वर्धस्त्व आणि पश्यतू हे काय धातू रूप याचे लिहायचे आहेत. म्हणजे काय लिहायचं, हे धातू कोणता आहे, कोणत्या गणातला आहे, आत्मनेपद आहे, परस्मय पद आहे, त्याचा पुरुष लिहायचं आणि वचन लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला कारक दिलेला आहे, इथे व्यवस्थित दिसत नाहीये. जे अधोरेखित केलेले पद आहेत त्याचा कारक संबंध सांगा, असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, काय म्हणाले, अधोरेखित पद आहे त्याचा कारक संबंध सांगा. ब्राह्मे मुहूर्त उद्दिष्टम स्वस्तम तुम्हाला स्वास्थम. डायरेक्टली तुम्हाला काय करायचंय, याच्यामध्ये विभक्ती ओळखायची. विभक्ती कळाली तुम्हाला कारक संबंध कळून जाईल. कोष्ठात काय आहे सर, पंचमी. लगेच तुम्हाला जसं तुम्ही 2-4 जरी शब्द पाठ केले असेल तर कळून जाणार आहे. औषधेन, औषधेन काय आहे, तृतीय आहे, हे तुम्हाला इझिली कळून जाईल. रुग्णाय तुम्हाला लगेच कळून जाणार आहे. आता पंचमी, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी एवढं जरी कळालं तरी सुद्धा तुम्हाला कारक संबंध लिहिता येणार आहे. प्रथमा असली जर विभक्ती याची तर काय होणार, हा काय होणार, कर्ता होणार. याच्यातली तुम्हाला द्वितीय विभक्ती सापडली कशाची, काय होणार आहे, कर्म होणार आहे. जर याच्यामधली तुम्हाला तृतीय विभक्ती सापडली तर काय होणार आहे, हे होणार आहे करण. जर तुम्हाला चतुर्थी सापडली, पंचमी सापडली तर वेगवेगळे तुम्हाला पुढे सापडणार आहे. संप्रदान, अपादान तुम्हाला डायरेक्टली हे सर्व सोपं जाणार आहे. आणि सप्तमी अधिकरण तुम्हाला एकदम इझी क्वेश्चन आहे, 5 मार्क फिक्स करून देणार आहे. LFQ कडे जाऊया. थोडासा व्हिडिओ खूपच जास्त मोठा झालेला आहे, परंतु आपलं पूर्णपणे एका व्हिडिओमध्ये कव्हर होतोय. अशाच प्रकारची व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, कारण मला कळेल तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहताय की नाही, तर म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी कळून जाईल की पुढच्या व्हिडिओची लेंथ कमी ठेवायची का. तर दर्गोत्तरी प्रश्नामध्ये बघा, पहिलं काय दिलं, शब्दरूप जे आहेत आपले त्याच्यापासून वाक्य बनवायचे आहेत. अग्नी दिले, इकारांत पुलिंगी दिले, चतुर्थी एकवचन म्हणजे धातू पण दिलेला आहे,
त्याचं लिंग पण दिलेलं आहे आणि त्याचं वचन पण दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ते वाक्य बघायचं ह्याचं काय होईल अग्नीचं तयार आणि त्याच्यापासून वाक्य तयार करायचं आहे. ठीक आहे. एवढं इझी आहे. एवढं पण इझी नाहीये कारण स्वतःचं वाक्य बनवणं अवघड नसतं. तोडकं-मोडकं ह्याचा तुम्ही शब्द जरी व्यवस्थित बनवला तरी सुद्धा अर्धे मार्क पडतात. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये अवघड जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला शब्दपाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यापुढे दुसरा एलएक्यू तुम्हाला समस्त पद आहे. विग्रह वाक्य लिहायचंय, समास पद लिहायचंय आणि समासाचं नाव लिहायचं आहे. माताच्या पिताचं, माता-पिता हे लिहायचं. कोणता समास आहे ते लिहायचं. माताच्या पिताचं. ह्याच्यामध्ये काय आहे? दोन्ही सुद्धा मित्रांनो आपल्याला प्रधान पद दिसत आहेत. माताही प्रधान आहे आणि पिताही प्रधान आहे. मग कोणतं झालं? द्वंद्व समास इथे होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिने दिने इथे सुद्धा आपल्याला समास पाहायला मिळतो. तुम्हाला एकदम इझी जातील. तुम्ही 2-4 एक्झाम्पल जरी पाहिले सर्व समासाचे तर इझी होऊन जाईल. त्याच्यानंतर खालचे संधी छित्वा वा योजयित्वा संधी सूत्रमचे लिखत. इथं काय दिलं मध्ये इथे मुलं विसरतात आणि इथं मार्क घालून ठेवतात. आता तुम्ही घालवायचे नाही कारण हा व्हिडिओ पाहिलाय. संधी सूत्रमचे लिखत. संधी बनवायची किंवा विग्रह करून त्याचं सूत्र सुद्धा लिहायचंय. मध्ये संधीचं सूत्र लिहावं लागतं. एवढं लक्षात ठेवायचं आहे. समासाचं सूत्र त्यांनी कुठे विचारलेलं नाहीये. संधीचं सूत्र मध्ये विचारलं आहे म्हणून प्रत्येक संधीच्या टाईपचं सूत्र माहित असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्वर संधीचा टाईप आहे यन संधी. इको यनाची त्याचं सूत्र आहे. इको यनाची हे सूत्र इथं लिहायचं जर स्वर संधीचा यन संधी हा टाईपचा कोणता जर एक्झाम्पल असेल तर. बघा हे 5 एक्झाम्पल आहेत. ते सोडवायचे किंवा बनवायचे आहेत आणि त्याचं सूत्र सुद्धा लिहायचं आहे नावासहित संधीच्या. त्याच्यानंतर पुढे प्रत्यय रूपाने आता शेवटचा येईल की तुम्हाला काय आलं प्रत्यय. प्रत्यय तुम्हाला याच्यामध्ये 5 दिलेले आहेत. हे डायरेक्टली शत्रू, त्वा, तुमुन, अनियर आणि शानज हे तुम्हाला या धातूला प्रत्यय लावून डायरेक्टली शब्द तयार करायचा. एकदम इझी आहे. एकदा तुम्ही याचे लेक्चर पाहिले तर तुम्ही डायरेक्ट डान्स करायला लागाल. त्याच्यानंतर प्रयोग विपरीतयम. प्रयोग परिवर्तन करायचा आहे. एक प्रयोग आहे त्याचा दुसरा प्रयोग बनवायचा आहे. एक ट्रिक दिलेली आहे ॲपमध्ये खूप जास्त 121 तुम्हाला माहिती असेल काही जणांना. एकदम सोप्या पद्धतीने हे प्रयोग परिवर्तन सॉल्व्ह होतं. अशा प्रकारचा संस्कृत पेपर 1चा पेपर असतो. आता तुम्हाला सर्व काही माहित झालंय. आता फक्त मेहनतीची बारी आहे. सगळं काही घ्या, एका लाईनमध्ये करायला घ्या आणि संस्कृत पास होण्याच्या दिशेकडे सर्वांनी आता स्टेप बाय स्टेप चालायला चालू करा. काही लागत असेल डायरेक्टली इंस्टाग्राम आपलं फॉलो करा, मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये जरी तुम्ही मेसेज केला तरी सुद्धा खूप जास्त तुम्हाला व्हिडिओचे रिस्पॉन्सेस मिळणार आहेत. जशी मागणी होईल त्याच प्रकारे तुम्हाला सप्लाय सुद्धा या व्हिडिओजचा इथून पुढे व्हायला चालू होणार आहे. तुमच्या एक्झाम पर्यंत पूर्ण आयुर्वेदा मराठी टीम तुमच्या सोबत असणार आहे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.